नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शास्त्रीनगर परिसरात आढळून आलेल्या कोल्ह्याला वन खात्याने शिताफीने पकडण्यात यश मिळवले आहे. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन खाते आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्ह्याला जाळ्यात पकडले आहे. त्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. भर वस्तीत सोमवारी कोल्हा आल्याने गोंधळ उडाला होता. मात्र वन खात्याने तातडीने दाखल होत त्या कोल्ह्याला पकडले आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून आदेश आल्यास बेळगाव अथवा चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असे विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बालविवाहाला कायद्याने विरोध असला तरी अनेक जण चोरून बालविवाह करत आहेत. यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे, तर मुलांच्या आयुष्यावरही याचा परिणाम होत आहे. बालविवाह त्वरित थांबवण्यात यावे यासाठी सेवक संघटनेकडून जिल्हाधिकारी परिसरात जागृती फेरी काढून पत्रके वाटण्यात आली. नागराळ तालुका रायबाग येथील मादिक समाजासाठी राखून ठेवण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आले आहे. घरे बांधण्यात आली आहेत. सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कर्नाटक भीमसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगुंदी येथील गावठाण जमीन एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात आली होती. मात्र सदर जमिनीचा योग्य वेळेत उपयोग करून घेण्यात आला नसल्याने ती जमीन ग्रामस्थांनाच परत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेळगुंदी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अगसगेसह परिसरातील गावांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी अगसगे येथे 110 केव्ही विद्युत संपर्क केंद्र उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन अखंड कर्नाटक रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवबसवनगर येथील केपीटीसीएल आवारात जुने क्वार्टर्स कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण झालेल्या भिंतीमुळे इमारती वापराविना पडून आहेत, परंतु या इमारतींवर छोटे वृक्ष वाढत असून यामुळे इमारती केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. जुन्या क्वार्टर्स शेजारीच नवे क्वार्टर्स असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी केपीटीसीएल घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आसनाअभावी प्रवाशांना ऊन पावसात ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बस स्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची बाब दिसून येते. नेहरूनगर 3रा क्रॉस येथे ड्रेनेज तुंबून सांडपाणी रस्त्यावर जात होते. याची बातमी तरुण भारतने प्रसारित केली होती. याच्या काही तासात महानगरपालिकेकडून गटारीची स्वच्छता करण्यात आली असून नेहरूनगर येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचे आभार मानले आहेत. लोककल्प फाउंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हुलुंद गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टर सिद्धी, डॉक्टर आर्शिया, डॉक्टर प्रिनल फर्नांडिस, डॉक्टर अंजली शर्मा, डॉक्टर रुद्रगौडा पाटील, श्रीधर के यांनी शिबिरात आलेल्या ग्रामस्थांची तपासणी केली. सर्व रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी लोककल्पचे सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम व अनंत गावडे उपस्थित होते. घुमटमाळ मारुती मंदिरामध्ये नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना श्रावण सोमवारी करण्यात आली. डॉक्टर नितीन मनोहर चौगुले यांनी गणपती, महादेव व नंदी यांच्या मूर्ती दान रूपात दिल्या असून या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. निधी व नितीन चौगुले यांनी पूजा केली. जन्ममरण नोंदणी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांची तर उपनोंदणी अधिकारी म्हणून तलाठ्यांच्या नियुक्ती आदेशाची 1.25 वर्षात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे. नोंदणी अधिकारी या पदावर पुन्हा तलाठ्यांची नियुक्ती करण्याचा सुधारित आदेश बजावण्यात आला आहे.
रायबाग चिकोडी तालुक्याला जोडणाऱ्या अंकली येथील करका ओढ्यावरील पुलाच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अंकली रायबाग दरम्यान असलेल्या या मुख्य रस्त्यावरून हजारो वाहने दररोज ये-जा करतात. ओढ्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीवर ताण पडत असून अंकलीकडील बाजूस तीव्र उतार असल्याने वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचल्याने पुलावर खड्डे निर्माण झाले आहेत. जत्राटवेस येथे सेंटरिंग कामगाराने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 9च्या सुमारास उघडकीस आली. स्वप्नील मनोहर सुतार, वय वर्षे 34, राहणार जत्राटवेस असे आत्महत्या केलेल्या सेंटरिंग कामगाराचे नाव आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत स्वप्नील यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कारवार येथील आनंदू रहरी कांत्र हे खोल अरबी समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात आज अखेर देशात सापडला नव्हता इतक्या आकाराचा बांगडा सापडला आहे. सापडलेल्या बांगड्याची लांबी 48 सेंटीमीटर तर रुंदी 12 सेंटीमीटर इतकी आहे. आज अखेर नर जातीचा 36 सेंटीमीटर तर मादी जातीचा 42 सेंटीमीटर इतक्या लांबीचा मासा सापडल्याची नोंद आहे. आकाराच्या बाबतीत देशात उच्चांक निर्माण केलेला हा मासा अध्ययनासाठी येथील जिल्हा विज्ञान केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बांगड्याबद्दल मासेमारी बांधवांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.